भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चित आयपीओ 2021 मध्ये लाखो लोकांना वाटलं पेटीएम त्यांना श्रीमंत बनवणार, पण काही महिन्यातच 2150चा शेअर 500च्या आसपास पोहोचला. नेमकं चुकलं कुठे? हा फक्त एक आयपीओ नव्हता, तो त्या काळातील भारताचा सर्वात मोठा आयपीओ होता. जवळपास 18,300 कोटी उभारून पेटीएमने इतिहास रचला. पण पुढे जे घडलं त्याची कुणालाच अपेक्षा नव्हती. 2021 मध्ये एकच वातावरण होतं, पेटीएम आयपीओ. लोकांना वाटलं होतं हा शेअर आपल्याला श्रीमंत बनवणार, पण गुंतवणूक भावनेवर नव्हे तर आकड्यावर करायची असते. लिस्टिंग नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. 2150 वरून 1000, खाली मग 700, शेवटी 500च्या आसपास हजारो गुंतवणूकदार अडकले. मग प्रश्न असा आहे, पेटीएम खरंच वाईट कंपनी होती की गुंतवणूकदारांनी कंपनी समजून न घेता फक्त नावावर पैसे लावले होते? ही कहाणी सुरू होते 2010 मध्ये. विजय शेखर शर्मा यांनी एक छोटी पेमेंट कंपनी सुरू केली. तिचं नाव होतं पेटीएम. सुरुवातीला पेटीएम फक्त मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी वापरलं जायचं. त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की ही कंपनी पुढे भारतातील सर्वात मोठ्या फिनटेक कंपन्यांपैकी एक बनेल. मग आला 2016. नोटबंदी जाहीर झाली. देशभरात रोख पैशांची कमतरता निर्माण झाली आणि इथूनच पेटीएमचा खरा विस्फोट सुरू झाला. किराणा दुकान, पेट्रोल पंप, चहाची टपरी, सर्वत्र एकच आवाज ऐकू येत होता, पेटीएम करा. नोव्हेंबर 2021 पेटीएम शेअर बाजारात दाखल झाला. 18,300 कोटीचा आयपीओ, भारताच्या फिनटेक इतिहासातील एक सुवर्ण क्षण. आयपीओ उघडल्यानंतर एकच नाव सर्वत्र गाजत होतं, पेटीएम. न्यूज चॅनल, यूट्यूब, सोशल मीडिया, इन्व्हेस्टर ग्रुप, सगळीकडे फक्त पेटीएम आयपीओचीच चर्चा होती. आणि इथूनच सुरू झाली पहिली मोठी चूक. चूक क्रमांक 1, कंपनी अजूनही नफ्यात नव्हती. हो, ग्राहक वाढत होते, रेव्हेन्यू वाढत होता, पण कंपनीला अजूनही मोठा तोटा होत होता. गुंतवणूकदाराचा एकच प्रश्न होता, नफा नेमका कधी येणार? सोप्या भाषेत सांगायचं तर दुकानात ग्राहकांची गर्दी होती, विक्री वाढत होती, पण दुकान मालकांच्या खिशात नफा पडत नव्हता. पेटीएमची हीच परिस्थिती होती. मार्केटिंग, कॅशबॅक, टेक्नॉलॉजी आणि इतर खर्च एवढे जास्त होते की रेव्हेन्यू वाढूनही प्रॉफिट दिसत नव्हता. दुसरी मोठी चूक, यूपीआय वरून कमाई जवळपास शून्य होती. लाखो लोक पेटीएम वापरत होते, कोट्यावधी व्यवहार होत होते, पण यूपीआय ट्रान्झॅक्शनवर कंपनीला फारसं उत्पन्न मिळत नव्हतं. म्हणजे युजर वाढले होते पण कमाई तितकी वाढत नव्हती. तिसरी चूक, आयपीओची किंमत खूप महाग ठेवण्यात आली. बाजाराला वाटलं होतं पेटीएमची किंमत भविष्यातील यश आधीच गृहीत धरून ठरवली गेली आहे, आणि जेव्हा किंमत खूप जास्त असते तेव्हा निराशा होण्याची शक्यता जास्त असते. चौथी चूक, पेटीएम खूप गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करत होती. पेमेंट्स, बँकिंग, इन्शुरन्स, ट्रॅव्हल, मूव्हीज आणि अजून बरंच काही. पण कधी कधी प्रत्येक गोष्ट करण्याच्या नादात एकही गोष्ट उत्कृष्ट होत नाही. आणि मग घडलं सर्वात महत्त्वाचं, स्मार्ट मनी. म्हणजे सुरुवातीपासून गुंतवणूक केलेले मोठे गुंतवणूकदार हळूहळू बाहेर पडू लागले, तर दुसरीकडे नवीन रिटेल इन्व्हेस्टर उत्साहात शेअर खरेदी करत होते. सॉफ्ट बँक, अलिबाबा सारखे मोठे गुंतवणूकदार आपला हिस्सा विकत होते. पण सामान्य गुंतवणूकदारांना वाटत होतं आता अजून मोठी तेजी येणार. अनेक वेळा बाजारात स्मार्ट मनी जे करते त्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग आला 18 नोव्हेंबर 2021, लिस्टिंग डे. संपूर्ण बाजाराचं लक्ष पेटीएमवर होतं. लोकांना लिस्टिंग गेनची अपेक्षा होती, पण बाजाराने दिला एक मोठा धक्का. जिथे लोकांना नफ्याची अपेक्षा होती तिथे तोटा झाला. लिस्टिंग गेन ऐवजी लिस्टिंग पेन मिळाली, आणि इथूनच सुरू झाला पेटीएम शेअरच्या घसरणीचा प्रवास, ज्याने लाखो गुंतवणूकदारांना मोठा धडा शिकवला. आणि जणू काही आधीच्या समस्या कमी होत्या, त्यातच पेटीएमला आणखी एक मोठा धक्का बसला. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकवर निर्बंध लावले. रेग्युलेटरी रिस्क म्हणजेच नियमांचं पालन न झाल्यास व्यवसायाला किती मोठा फटका बसू शकतो याचं हे जिवंत उदाहरण होतं. गुंतवणूकदारांचा विश्वास आणखीन डळमळीत झाला, आणि मग पेटीएमचा शेअर सतत घसरत गेला. आयपीओ मध्ये 2150ला विकला गेलेला शेअर काही काळातच 1000च्या खाली गेला, नंतर 700 आणि शेवटी 500च्या आसपास पोहोचला. म्हणजे जवळपास 75% अधिक घसरण. कारण एकच, नफा नव्हता, व्हॅल्युएशन महाग होतं आणि भविष्यातील वाढीबद्दल अनिश्चितता होती. पण ही गोष्ट इथे संपत नाही. आज पेटीएम स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त यूपीआयवर अवलंबून न राहता साऊंड बॉक्स, मर्चंट सर्व्हिस, लोन डिस्ट्रीब्युशन आणि फायनान्शियल सर्व्हिसवर भर दिला जात आहे. कंपनी आता नफा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि यामुळेच गुंतवणूकदार पुन्हा पेटीएमकडे लक्ष देऊ लागले. पेटीएम आयपीओने गुंतवणूकदारांना 5 मोठे धडे शिकवले. पहिला, मोठा ब्रँड म्हणजे चांगली इन्व्हेस्टमेंट असेलच असं नाही. दुसरा,
रेव्हेन्यूपेक्षा प्रॉफिट महत्त्वाचा असतो. तिसरा, व्हॅल्युएशन योग्य आहे का नेहमी तपासा. चौथा, सोशल मीडियाच्या हाईपवर कधीही गुंतवणूक करू नका. आणि पाचवा, स्मार्ट मनी काय करत आहे हे नेहमी लक्षात ठेवा. शेअर बाजारात भावना चालत नाही, आकडे चालतात. म्हणून ब्रँड पाहून गुंतवणूक करू नका. बिझनेस मॉडेल समजा, कंपनी पैसे कसे कमवते ते समजा, रेव्हेन्यू वाढत आहे का ते पहा, प्रॉफिटेबिलिटी तपासा, व्हॅल्युएशन योग्य आहे का ते पहा आणि कंपनीचा स्पर्धात्मक फायदा काय आहे ते समजून घ्या. कारण समजून घेतलेली गुंतवणूक संपत्ती निर्माण करते. पेटीएम IPO हा फक्त कंपनीचा किस्सा नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक इशारा आहे. उत्साहात घेतलेले निर्णय खूप महाग पडू शकतात. म्हणून ब्रँड पाहू नका, बिझनेस समजा, हाईपवर विश्वास ठेवू नका, ॲनालिसिसवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, शेअर बाजारात सर्वात महाग चूक ती असते ती आपण उत्साहात करतो. शिकत रहा, समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा. कारण शहाणपणाने केलेली गुंतवणूक तुमचं भविष्य बदलू शकते. तुमच्या मते पेटीएम IPO मधील सर्वात मोठी चूक कोणती होती? कमेंटमध्ये नक्की सांगा.